नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील 5 मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळकुटा अंजनसिंगी मार्गावर शोभामाता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली। या भीषण अपघातात ऑटोमधील 5ही मुली गंभीर जखमी झाल्या। मिळालेल्या माहितीनुसार चिचपूर येथील 5 मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या। दरम्यान पिंपळकुटा अंजनसिंगी मार्गावरील शोभामाता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली। धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी 5ही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथे हलविण्यात आले। दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभामाता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत। अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, धामणगाव रेल्वे, अमरावती।